सामाजिक न्याय आदिवासी विकास विभागाकडील 746 कोटींचा निधी शासनानं लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केलाय। त्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील प्रांत कार्यालयासमोर पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। अनुसूचित जाती जमातीच्या विकासाचा निधी इतर खात्यांकडे वळवणं म्हणजे मागासांना मूलभूत विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। राज्य शासनानं 2 मे रोजी काढलेल्या GR नुसार सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडील 410 कोटी 30 लाख आणि आदिवासी विकास विभागाकडील 335 कोटी 70 लाख रुपये निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवलाय। अर्थसंकल्पात अनुसूचित जाती जमातीचा निधी हा त्याच संवर्गातील विकासासाठी खर्च करावा अशा केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या सूचना असताना राज्य शासन पळवाटा शोधून अनुसूचित जाती जमातीच्या निधीवर दरोडा टाकत आहे असा आरोप करत इचलकरंजीतील पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं निषेध करून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। राज्य सरकार नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांना तिलांजली देऊन त्यांचे आर्थिक हक्क नाकारत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। या आंदोलनात संस्थापक प्रमुख संतोष आठवले, राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, महासचिव नितेश दीक्षांत, संतोष करात, बाळू कराळे सहभागी झाले होते।